शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी 5% तर ग्रामीण भागासाठी 4% मुद्रांक शुल्क वाढवल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेना मंत्री रामदास कदम यांनी दिलेला आहे। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्रांक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता। बक्षीस पात्रासाठी 3% मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही शिवसेनेने विरोध केलाय। त्यामुळे शिवसेनेच्या दबावानंतर वाढलेला मुद्रांक शुल्क सरकार मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात रामदास कदम यांनी काय म्हटलेलं आहे आणि त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी काय टीका केली आहे पाहूयात। शिवसेना देखील या सरकारमध्ये असताना शिवसेनेला विश्वासात न घेता डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अशा पद्धतीचे निर्णय आणायचे। काल आमचे दिवाकर रावतेजी होते, त्यांनी विरोध केला या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये। असं असताना देखील याला मंजूरी दिली गेली आणि म्हणून या जो निर्णय सगळा घेतलेला आहे काल, त्याला शिवसेनेचा तीव्रपणे विरोध आहे। आम्ही आता मुख्यमंत्र्यांना आज भेटायला आलो होतो, पण मुख्यमंत्री इथं आज मुंबईमध्ये नाहीत। उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांना एक निवेदन देतोय की हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा, अन्यथा नाईलाजानं सत्तेत असताना देखील शिवसेनेला आंदोलन घ्यावं लागेल, आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल। दिसेल तिथं कर लावायचा प्रयत्न आता सरकारकडून चाललाय। आता हे पेट्रोलचा सरचार्ज असेल, प्रॉपर्टी ट्रान्सफर मुलाला करायची असली तर त्याच्यावर कर घ्यायचा चाललेला आहे। म्हणजे कुठंतरी सरकारचं अर्थकारण संपूर्णपणे कोलमडलेलं आहे। हे सगळं हास्यास्पद आहे की कॅबिनेट मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणं, काही निषेध करण्याकरता याची गरज नाही। तुम्ही कॅबिनेटमध्ये काय झोपा काढता काय? कॅबिनेटमध्ये एखादा प्रस्ताव जर मुख्यमंत्र्यांनी आणला तर तिथंच त्या प्रस्तावाला का विरोध करत नाही? चहा बिस्किटं खाऊन बाहेर जायचं आणि मग वर्तमानपत्रांच्याकडून मीडियाच्या पुढे येऊन सांगायचं की आम्ही विरोध करणार, त्याला काही अर्थ नाहीये।